मागील भागात त्याचा कॉल झाला तसा तो बाहेर आला. आधी तर त्याचे लक्ष नव्हते रूममध्ये, पण काव्याला शोधण्यासाठी पूर्ण रूमवरून त्याने नजर फिरवली. ती तर नव्हती, पण सोफ्यावर बुक्स होते, बेडवर कपडे दिसत होते. त्याला त्याची रूम टापटीप लागत होती. पसारा त्याला अजिबात आवडत नव्हता, पण आता त्याची छोटी बायकोच पसारा करून गेल्यामुळे तो काहीही बोलणार नव्हता. तो बेडवर बसला तर काव्याने काही कपड्यांच्या घड्या घातल्या होत्या, तर काही कपड्यांच्या बाकी होत्या. सिद्धार्थने तिच्या कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या तेव्हाच रोहित सिद्धार्थला भेटायला रूममध्ये आला. त्याला खूप महत्त्वाचे काम होते आणि त्याने येताना पाहिले होते काव्या खाली होती, म्हणून तो नॉक न करताच आत आला आणि आत येताच त्याचे डोळे मोठे झाले. सिद्धार्थ जहांगीर. कधी स्वतःच्या कपड्यांच्या घड्याही त्याने घातल्या नसतील, तो त्याच्या बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालत होता. ओ माय गॉड, एवढंच रोहितच्या तोंडून निघाले आणि सिद्धार्थने गोंधळून आवाजाच्या दिशेने पाहिले. रोहित अजून पण शॉक लागल्यासारखा त्याच्याकडे पाहत होता. व्हॉट? एवढं सिद्धार्थ बोलतो. रोहित त्याच्याजवळ येत सिद्धार्थ जहांगीर बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालतोय, ही तर ब्रेकिंग न्यूज आहे ना? तसा सिद्धार्थ त्याला रागीट लूक देतो. थांब, मी व्हिडिओ करतो आणि खाली जाऊन सगळ्यांना दाखवतो. एवढ्या मोठ्या कंपनीचा ओनर घरी बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालतोय म्हणून. रोहित मोबाईल काढणार की सिद्धार्थ त्याला पिलो फेकून मारतो. आज मी मार खाल्ला तरी चालेल, पण तुझा व्हिडिओ तर मी करणारच. स्टॉप रोहित. सिद्धार्थ उठून रोहितजवळ जाणार की रोहित बेडवर उभा राहून मोबाईल सिद्धार्थकडे पकडतो. आता त्याची जणू पकडापकडी चालू होती. सिद्धार्थ त्याच्या मागे तर रोहित पुढे होता. इकडे खाली काव्याला आठवले की ती सगळा पसारा तसाच ठेवून आली आहे. ती तर पडतच रूममध्ये जायला निघते. आत येते तर रोहित आणि सिद्धार्थ एकमेकांच्या मागे पडत पूर्ण रूममध्ये फिरत असतात. रोहितला काव्या दिसताच तो काव्याच्या मागे जाऊन उभा राहतो. बहीण, वाचव मला तुझ्या नवऱ्यापासून. काव्या, तू बाजूला हो, सिद्धार्थ बोलतो. नाही बहीण, तुझ्या नवऱ्याचे ऐकू नकोस. काव्या, तू आता तुझ्या नवऱ्याचे ऐकणार नाहीये का? ते दोघं बोलत होते, पण काव्याला कळतच नव्हते त्यांचे काय चालू आहे म्हणून. रोहित काव्याला पकडून दरवाजाच्या जवळ घेऊन येतो. नो नो, सिद्धार्थ बोलतच असतो की रोहित काव्याला धक्का देतो. तशी ती सिद्धार्थच्या अंगावर पडते. सिद्धार्थ पण बेसावध असल्यामुळे त्याचा तोल जातो आणि ते दोघं सोफ्यावर पडतात. ते एवढे अचानक घडते की त्यांना कळतही नाही, पण रोहितला बरोबर कळतं. त्यांना बघून रोहित हसतच काढता पाय घेतो. आता पुढे. रोहित तर खाली निघून गेला, पण काव्या सिद्धार्थच्या अंगावर पडली होती. ते पण अचानक घडल्यामुळे त्यांना कळलेच नाही. दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवले होते. काही वेळासाठी सिद्धार्थ विसरून गेला होता की तो रोहितच्या मागे का पळत होता म्हणून. तोच सिद्धार्थचा फोन वाजतो आणि त्या आवाजाने ते दोघं भानावर येतात. सिद्धार्थला एवढ्या जवळ बघून काव्या रागातच उठायचा प्रयत्न करते, पण तिला उठता येत नाही. सिद्धार्थ मात्र अजून पण तिच्याकडे एकटक पाहत असतो. चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्यात पण ती खूपच क्यूट दिसत होती. सिद्धार्थ तिला घट्ट पकडून ठेवतो. तिची अजून पण उठण्याची धडपड चालूच असते. शेवटी ती तिचे प्रयत्न थांबवते. सिद्धार्थ हळूच तिच्या गालावर किस करतो. तशी ती रागातच त्याच्याकडे पाहते. वरून रागाने पाहते असं दाखवत जरी असली तरी त्याच्या किसमुळे पोटात फुलपाखरे डान्स करत होती तिच्या. खूप भारी वाटत होते तिला. तो पुन्हा तिच्या दुसऱ्या गालावर किस करतो. त्यानंतर त्याचे लक्ष तिच्या लाल चुटूक ओठांकडे जाते आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की साहिल त्याच्या रूममध्ये येत दा दा बोलतच पाठमोरा उभा राहत सॉरी म्हणतो. साहिलचा आवाज येताच सिद्धार्थ त्रासिक नजरेने दरवाजाकडे पाहतो. काव्या तर पटकन सिद्धार्थच्या अंगावरून उठून उभी राहते. खूपच लाजल्यासारखे तिला झाले होते. मी काही नाही पाहिले, सॉरी. ते तर तुम्हाला जेवायला बोलवायला आईने पाठवले होते म्हणून आलो होतो. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा, मी येतो. एवढं बोलून साहिल दरवाजा बंद करून पडतच खाली निघून गेला. खाली येताच स्वतःच्या हृदयावर हात ठेवत कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता.
कारण त्याला त्याच्या भाईचा राग चांगलाच माहिती होता. त्यात तो चुकीच्या वेळेला रूममध्ये गेला होता. आता खाली भाई आले की माझे काही खरं नाही, असा तो मनातच विचार करत मान हलवत असतो. तोच रोहित त्याच्या खांद्यावर हात ठेवत, काय झाले सालेसाहेब? जेव्हा घरात समोर कोणी नसेल तेव्हा रोहित साहिल आणि रोशनीला सालेसाहेब आणि सालीसाहेबा म्हणायचा. साहिल गोंधळून, ते आता काय सांगणार होता तो रोहितला? खरं तर सगळे पराक्रम रोहितचे होते, त्यात साहिल भरडला जाणार होता. चल, जास्त विचार करू नकोस, जेवण करूया. साहिल पण घाबरत, हो हो, का नाही? इकडे काव्याचे हृदय तर जोराने पडत होते. तो सिद्धार्थने तिला मागून मिठी मारली. तिच्या कानाच्या पाकडीजवळ ओठ नेत, बायको, मगाशी अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करायचे का? हे बोलत असताना त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाच्या पाकडीला झाला. त्याचा स्पर्श होताच काव्या शहारली, पण तिला त्याच्यासमोर राग दाखवायचा होता, म्हणून ती त्याला धक्का देऊन, तुम्ही माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नका, एवढं बोलून ती रागातच खाली निघून गेली. खाली सगळे जेवायला बसलेले होते. काव्या आली आणि सायलीजवळ जाऊन बसली. सिद्धार्थ पण खाली आला आणि माईच्या शेजारी जाऊन बसला. जवळजवळ सगळेच डायनिंग टेबलला बसले होते. तसं साहिलने घाबरून एक आवडा गिळला. रोहितला मात्र जाम हसू येत होते. सिद्धार्थने रागातच रोहित आणि साहिलकडे पाहिले. तसे ते दोघं घाबरून जेवण करायला लागले. सगळे शांतपणे जेवण करत होते, काहीही बोलत नव्हते. जेवण झाल्यानंतर सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये निघून जातो. बाकी सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारण्यात बिझी होते. त्यात साहिल आणि काव्याची नजरानजर झाली की काव्या लाजून खाली पाहत होती. त्याच्यासमोर खूप लाजल्यासारखे होत होते काव्याला. बरं, 2 दिवसांनी होळीचा सण येत आहे. त्यात सिद्धार्थ आणि काव्याची पहिलीच होळी आहे, त्यामुळे खूप स्पेशल राहणार आहे. होळीला काय काय करायचे ते सगळे घरातील ठरवत होते, सिद्धार्थ सोडून. त्यात रोहित आणि सायली शेजारी बसलेले होते. कोणाचे लक्ष नाहीये हे बघून रोहित सायलीच्या हाताला हात लावतो. त्याच्या स्पर्शाने सायली गोंधळून समोर पाहते. तिला भीती वाटत होती, कोणी रोहितला पाहिले तर नाही ना म्हणून. रोहित मात्र मिश्किलपणे हसत असतो, तशी ती त्याला पोटात मारते. रोहितला चांगलेच लागल्यामुळे तो थोडा बाजूला सरकतो. सायली त्याच्याकडे पाहत किंचित हसत सॉरी बोलते. रोहित तिला डोळ्यानेच इशारा करत, तू एकटी भेट, मग बघतो तुला, असे काही तो तिला नजरेने खुणावत होता. बराच वेळ त्याच्या गप्पा चालू होत्या. काही वेळाने एक एक करून ते आपापल्या रूममध्ये निघून जातात. काव्या पण त्यांच्या रूममध्ये येते. दरवाजा बंद करून समोर पाहते तर सिद्धार्थ बेडवर झोपलेला असतो. खरं तर सिद्धार्थ तिच्या येण्याची वाट पाहत होता, पण ती आली नाही. तिची वाट पाहतच असताना त्याला झोप लागली. काव्या त्याच्याजवळ जाऊन बसते. त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत मनातच बोलते, अहो सॉरी, तुम्ही मला प्रेमाने एवढ्या जवळ घेतात, पण मी तुम्हाला मुद्दाम त्रास देते. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये पण, आणि ती बोलायचं थांबते. खरं तर काव्या तिच्या ठिकाणी बरोबर होती, कारण सिद्धार्थने पण तिला बराच त्रास दिला होता. त्याच्याकडे पाहत ती पण बेडवर आडवी होते. त्याला पाहत कधी तिचा डोळा लागतो तिचे तिला कळत नाही. असे 2 दिवस निघून जातात. आता घरात गडबड असते ती होलिका पूजनची. आईंनी सांगितले होते सकाळी लवकर उठायचे आहे, त्यामुळे सगळे रात्री लवकर झोपून जातात. सकाळी आई, माई, आजी आणि काव्या लवकरच उठतात. आईंनी काव्याला जे काम सांगितले होते ते काव्या करत होती. आज त्यांच्या इथे पुरणपोळी असल्यामुळे सकाळी सकाळी आई आणि काव्या पुरणपोळी बनवायला घेतात. पुरणाचा सुगंध पूर्ण घरात दरवळत होता. काव्या खूप मनापासून सगळं काही करत होती. आज सायली आणि रोशनी पण किचनमध्ये मदत करत होत्या. तशी सायली किचनमध्ये यायची, पण आज रोशनी पण आल्यामुळे आईंना आनंद झाला होता. माई आणि आजी मात्र त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होत्या. माई आणि आजींकडे पाहत, आपल्याला आज काहीतरी केले पाहिजे. तुम्ही सिद्धार्थ आणि काव्याबद्दल बोलताय का? माई हसत हो म्हणून मान हलवतात. माई काहीतरी विचार करत आणि त्यांना एक आयडिया सुचते. त्या काव्याला आवाज देतात. काव्या. काव्या किचनमधून बाहेर येते. काय झाले माई? विचारते. काव्या, ते काल सिद्धार्थला मी एक सांगितले होते,
ते त्याने केले का त्याला विचारून ये बरं. माईंना माहिती होते काव्या त्यांना नकार देणार नाही. हो माई, मी आलेच, एवढं बोलून ती वर जायला निघाली. रूममध्ये आली खरं, पण सिद्धार्थ तिला कोठे दिसला नाही. तोच तिला सिद्धार्थचा गॅलरीमधून बोलायचा आवाज आला. हे गॅलरीमध्ये आहे, आत आले की सांगते त्यांना, असा विचार करत काव्या रूममध्ये एरझाऱ्या मारत होती. एरझाऱ्या मारत असताना त्याचाच विचार ती करत होती. सिद्धार्थचे बोलणे झाले तसा तो आत आला तर त्याची छोटी बायको एरझाऱ्या मारताना दिसली. माझी बायको एवढा कसला विचार करतेय, बघूया तरी. तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला. ती वळणार की त्याला ती धडकली. बायको, काय हे, माझा विचार करण्यात गुंग आहेस. तो असे बोलताच ती रागाने त्याच्याकडे पाहते. तिला रागाने पाहताना बघून सिद्धार्थ किंचित हसत, बापरे, माझ्या छोट्या बायकोचा राग अजून गेला नाहीये तर. तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. आता दोघांचे चेहरे एकमेकांच्या अगदी समोर होते. सिद्धार्थ तर खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. त्याची ती नजर बघून काव्या पण त्याच्या डोळ्यात हरवते. पण मध्येच तिला आठवते की आपल्याला त्याचा राग आला आहे. ती त्याला लटका राग दाखवत बाजूला होते. बापरे, माझी बायको अजून पण रागावली आहे तर. तो तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या शोल्डरवर ओठ टेकवत बोलतो, तुम्ही असे जवळ घेऊन मला मनवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काहीही होणार नाहीये. याने तुम्ही आधी मला जो काही त्रास दिला आहे तो कमी होणार नाहीये. आणि तुम्हाला आठवत नसेल तर मी आठवण करून देते. तुम्ही लग्न झाल्यापासून मला काय काय बोलले, किती काय त्रास दिला, सगळं काही सांगेल मी तुम्हाला. काव्या बोलत होती आणि सिद्धार्थ शांतपणे ऐकत होता. खरंच तर बोलत होती ती, पण त्याने उशिरा का होईना तिला समजून घेऊन तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता. पण काव्या पण तिच्या ठिकाणी बरोबर होती. आधी काही न बोलता त्याचा राग तिने सहन केला होता. मग त्याचा एवढा राग केला तर काय होणार ना. खरं तर सिद्धार्थने आधी तिला त्रास द्यायचा पण काळजीही करायचा. खरं तर सिद्धार्थ सगळं काही विसरून तिच्यासोबत प्रेमाने बोलत होता. पण तरी तो शांत होता, तिला समजून घेत होता. आता बोलण्याची योग्य वेळ नाहीये असा विचार करून सिद्धार्थ काही न बोलता स्टडी रूममध्ये निघून जातो. तो जाताच काव्याचे डोळे काठोकाठ भरून येतात. मी असे नको होते का यांना बोलायला, पण मी काही चुकीचे बोलले नाहीये.